पण एक महत्त्वाची बातमी येते, बदलापूर MIDC भागामध्ये वायू गळती झालेली आहे। या आधी सुद्धा अशा प्रकारच्या घटना या परिसरात घडलेल्या आहेत। वायू गळतीमुळे परिसरात काहीसा त्रास जाणवतोय, नागरिकांना श्वास घ्यायला त्रास जाणवतोय। थंडीचे दिवस आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर बदलापूर MIDC भागामध्ये घडलेली ही वायू गळती निश्चितपणे काहीशी नागरिकांसाठी त्रासदायक ठरतीये। आणि या वायू गळतीच्या नंतर नागरिकांनी नाकाला रुमाल बांधून किंवा तिथून रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना याचा प्रचंड त्रास झालेला आहे। गाड्या जात असताना हेडलाईटच्या समोर बघा, स्पष्टपणे दिसतंय, धुरकं दिसतंय। आणि हा जो वायू आहे तो नेमका कुठला आहे हे कळू शकलेलं नाहीये। ज्या कंपनीतून ही वायू गळती झाली ती कुठली कंपनी आहे याची सुद्धा अजून माहिती मिळालेली नाहीये। पण नागरिकांना डोळ्याला जळजळ होणं, त्रास होणं, श्वास घ्यायला त्रास होणं या सगळ्याच्या तक्रारी समोर आलेल्या आहेत। आमच्या प्रतिनिधींनी याचा आढावा घेतलेला आहे, आपण जाणून घेऊया। बदलापूर पूर्वेच्या MIDC भागामध्ये एका कंपनीने मोठ्या प्रमाणात रासायनिक जो आहे वायू सोडलेला आहे आणि त्याच्यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा मोठा त्रास होतोय। सध्या मी त्याच ठिकाणी आहे। माझ्या मागे आपण पाहू शकतो की हे जे नागरिक आहेत त्यांना त्रास होत असल्यानं, श्वसनाचा त्रास होत असल्याने, श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं त्यांनी रुमाल बांधलेला आहे। त्याचबरोबर डोळे चुरचुरणे यासारखे देखील या ठिकाणी त्रास त्यांना जाणवतो आहे। हे नागरिक आहेत, आपण पाहू शकतो। त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। दादा, काय कारण है तुम्ही तोंडाला रुमाल बांधले? ये गैस छोड़ा है लोग ना कंपनी वाला, इसके हाँ। लिए रुमाल बांधा है। क्या तकलीफ हो रही है आपको? सांस लेने में दिक्कत हो रही है। अच्छा, दिक्कत हो रही है सांस लेने में। कितना देर होगा यहाँ पे हो आप? आधा घंटा से ऊपर हो गया मेरे को। अच्छा, अर्धा तासापासून जास्त झाला। इथल्या ज्या केमिकल कंपन्या आहेत सातत्याने अशाच प्रकारे वायू सोडतात आणि त्याच्यामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो। अजून काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। दादा, क्या तकलीफ हो रही है आपको? बास आ रहे हैं। बास आ रहा है? केमिकल छोड़ा है क्या? सांस लेने में दिक्कत हो रही है? हो रहा है ना, माना है ना। श्वास घ्यायला त्यांना त्रास होतोय आणि ह्या केमिकल कंपन्या आहेत सातत्याने अशा प्रकारे रासायनिक वायू जो आहे तो या ठिकाणी सोडतात आणि त्याच्यामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो। हे फायर ब्रिगेड आहे, फायर ब्रिगेडचं ऑफिस आहे आणि या फायर ब्रिगेडच्या ऑफिसच्या ठिकाणी देखील आपण पाहू शकतो की कर्मचारी आहेत, त्यांनी देखील तोंडाला रुमाल बांधलेला आहे। कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन आलेत आणि जी कंपनी आहे त्याला सूचना केलेल्या आहेत। त्याचबरोबर पालिकेचे जे मुख्याधिकारी आहेत मारुती गायकवाड यांनी देखील या कंपनीवर जर दोषी आढळल्यास कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे। मात्र सध्या इथल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात या रासायनिक वायू सोडल्यामुळे त्याचा त्रास सहन करावा लागतोय। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर।